नमस्कार, मैं हूं मनीषा बुंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर के सक्करदरा क्षेत्र अंतर्गत एक युवक की लकड़ी के राफ्टर से मारकर हत्या कर दी गई। मृतक की पहचान गौरव बोरकर के रूप में हुई है, जिसे आरोपी नागेश टेकम ने सर पर लकड़ी का राफ्टर मार गंभीर रूप से घायल कर दिया था, जिसके बाद गौरव के दोस्तों ने उसे मेडिकल हॉस्पिटल ले गए, जहाँ डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। फिलहाल यह कारण स्पष्ट नहीं हुआ है कि आरोपी ने मृतक को क्यों मारा। इस मामले में पुलिस आगे की जांच कर रही है। हाँ, याच्यामध्ये काल पोलीस स्टेशन सक्करदरा येथे फिर्यादी अभिषेक संतोषराव चौधरी राहणार जुनी बिडीपेठ सक्करदरा यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की यातील जखमी गौरव रामकृष्ण बोरकर वय 27 वर्ष याला नागेश रमेश टेकाम या आरोपीने लाकडी राफ्टरने डोक्यावर मारले। त्यामुळे जो मृतक आहे हा जखमी झाला आणि त्या डोक्यातून रक्त वाहू लागले, म्हणून फिर्यादी आणि त्याच्या साथीदाराने मृतकाला मेडिकल येथे उपचाराकामी भरती केले होते। परंतु काल मेडिकल येथून आम्हाला एमएलसी रिपोर्ट आला की यातील मृतक हा उपचारादरम्यान मृत पावलेला आहे। त्यावरून आम्ही पोलीस स्टेशन सक्करदरा येथे 103 BNS प्रमाणे कलमवाढ केलेली आहे आणि यातील जो आरोपी आहे यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे। याचे जे गुन्हा दाखल करणे काल PSI दहिलकर हे काल डे ऑफिसर होते आणि त्यांनी सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। घटनास्थळ पंचनामा करून DB पथकाचे PSI होळगे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या स्टाफने नमूद आरोपीस ताब्यात घेऊन PSI दहिलकर यांचे ताब्यात दिलेला आहे। हो, आरोपी पोलिसांना तक्रार आल्यानंतर गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे।